एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मूळचा पश्चिम बंगाल इथला आणि सध्या शाहूपुरी परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराला न्यायालयानं आज 5 वर्षे सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विवेक कोरा असं शिक्षा झालेल्याचं नाव असून हा प्रकार 2025 साली कोल्हापुरातील रेल्वे स्टेशनच्या परिसरात घडला होता. मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील उत्तम रामनगर इथला 21 वर्षीय विवेक दिलीप कोरा हा गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात राहतोय. मजुरीचं काम करणाऱ्या विवेक कोरा यानं रेल्वे स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. 2025 साली त्यानं त्या अल्पवयीन मुलीचा दुसऱ्यांदा विनयभंग केल्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांसह नागरिकांनी पाठलाग करून विवेक कोरा याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी विवेक कोरा याला अटक करून याबाबतचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायाधीश AIA पेरमपल्ली यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं. त्यांनी 7 साक्षीदार तपासले. त्यांच्या साक्षी तसंच तंत्रज्ञ योगेश चव्हाण, मुलीचे शेजारी कुंदन मोहिते यांची साक्ष, पुरावे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील मांडलेले दाखले तसंच विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं आज या प्रकरणी विवेक कोरा याला दोषी ठरवून त्याला 5 वर्षे सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांना या कामी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव आणि पैरवी अधिकारी शंकर माने यांचं सहकार्य लाभलं.